पावसाच्या बातमीनंतर आता पाहूयात राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या बातम्या। एकीकडे नाशिक, कर्जत, खालापूर, लोणावळ्यात पाऊस तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मात्र मराठवाड्यातल्या खासदारांनी पाठ फिरवली। औरंगाबादमधील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला 3च खासदार उपस्थित आहेत। त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेप्रती खासदारांचं बेगडे प्रेम उघड झालंय। दुष्काळाच्या निधीबाबत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा टाहू फोडणारे खासदार नेमक्या बैठकीच्या वेळी कुठे गायब झाले असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या बैठकीला राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेस खासदार रजनी पाटील हजर होते। हे 3 खासदार वगळता मराठवाड्यातला एकही खासदार बैठकीकडे फिरकलाही नाही। सरकारच्या नावानं खडे फोडणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांची ही अनुपस्थिती जाणवली। शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे सुद्धा बैठकीला दिसले नाहीत। हे खासदार खरंच दुष्काळग्रस्तांना दिलासा देतील का असा सवाल दुष्काळग्रस्तांकडून आता विचारला जातोय। केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आपापल्या मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती या खासदारांना मांडता आली असती, मात्र या खासदारांनी ही संधी सुद्धा गमावली। दुष्काळाचं खापर सत्ताधाऱ्यांवर फोडणाऱ्या या खासदारांना जनतेच्या व्यथा कळतात का असा सवाल उपस्थित केला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र खासदारांनी मारलेल्या दांडीबाबत सारवासारव केली। तो आपल्या मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद ह्या 4 जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे। त्याच्यातले उस्मानाबादचे खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हजर होते, रजनीताई पाटील बीडच्या खासदार हजर होत्या, जालन्याचे रावसाहेब दानवे काल पवार साहेबांच्या दौऱ्यात होते, साहेबांची त्यांची चर्चा झाली। आज काहीतरी त्यांच्या इथे एक दुःखद घटना घडली म्हणून ते येऊ शकले नाही आणि औरंगाबादचे चंद्रकांत खैरे हजर होते। शेवटी ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे त्या जिल्ह्यातले 4घही हजर होते। मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावरूनही आता राजकारण तापू लागलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यात सोमवारी कलगीतुरा रंगला। राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांनीही चोख उत्तर दिलं, त्यामुळे दुष्काळाचं राजकारण आता चांगलंच तापायला लागलंय।